नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मधील पेपर क्रमांक 2 द्वितीय भाषा व बुद्धिमत्ता या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना स्वतःचे उत्तरे तपासण्यासाठी, चुका समजून घेण्यासाठी आणि पुढील परीक्षेसाठी अधिक चांगली तयारी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग शिष्यवृत्ती परीक्षा 2026च्या पेपर 2 इंग्लिश व बुद्धिमत्ता चे संभाव्य उत्तरे पाहूया. प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2 याचं उत्तर खूप सोपं आहे. इथे आपल्याला पंक्च्युएशन मार्क दिलेलाच आहे. त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला निवडायचं होतं लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30. मग 15 मिनिट बिफोर पोहोचला, त्यामुळे त्याचं उत्तर आहे 2:15. आणि मग 2:15 म्हणजेच काय? 2:15. त्यामुळे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर येईल 10 मिलियन्स. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स द ऍक्शन इन द पास्ट. पास्ट ऍक्शन शोधायची होती. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिव्हन पिक्चर. या पिक्चर संदर्भात एक स्लोगन शोधायचं होतं. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एक पर्याय, 1 अर्थ, 1 फॅमिली, 1 फ्युचर. प्रश्न क्रमांक 7. त्यामधले थोडे किचकट काही प्रश्न असले तर त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण सुद्धा सांगितले जाईल. प्रश्न क्रमांक 7. फिल इन द ब्लँक. वी हॅव, इथं ओवेल्स आहे, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अँड. प्रश्न क्रमांक 8 पहा. या मुलाच्या अंगावर पाणी सांडले, त्यामुळे तो काय म्हणणार आहे? तर तो म्हणेल आय एम सॉरी. त्यामुळे उत्तर येतील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. प्रश्न क्रमांक 9. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल. म्हणजे रिडल कशाच्या संदर्भात आहे? तर हे जर पाहिलं तुम्ही, इथं वेब दिलं, 8 लेग्स म्हणजे कीटक आहे आणि तो आहे स्पायडर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिव्हन सिच्युएशन. याचं सुद्धा उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. एक्सलंट. प्रश्न क्रमांक 11 पहा. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 या पिक्चर संदर्भात आहे. व्हिच ॲडजेक्टिव्ह इट मेन्शन फॉर द वर्ड ब्रेकफास्ट. तर वरच दिलेलं होतं हेल्दी ब्रेकफास्ट, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. तिथे किती पॅकेट्स आहे? तर 2. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. हु इज मिस सुनैना. मग मिस सुनैना कोण आहे? तर मिस सुनैना इज टीचर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द पॅसेज फॉर द गिव्हन वर्ड इनिमी. इनिमी म्हणजे आपला दुश्मन, दुश्मनासाठी अपोजिट वर्ड मित्र, फ्रेंड. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16 पहा. प्रश्न क्रमांक 16 आहे विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. कोणतं रिलेशन मेन्शन केलेले नाही, नॉट म्हटलं होतं, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17. रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिव्हन पिक्चर. डज नॉट यामधून कोणता शब्द बनणार नाही, तर यामध्ये पी दिलेलाच नाही यामध्ये, त्यामुळे हा बनणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि प्रश्न क्रमांक 18. आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. इफ यू ड्रॉप युअर फोन दे माइट ब्रेक इट.
त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19. चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. द एरो ऑफ द मिनिट हँड. मिनिट हँड शोज द रिकाम जागा डायरेक्शन. म्हणजे मिनिट हँड म्हणजे हा. तर हा कोणती डायरेक्शन दाखवत आहे? तर हा दाखवत आहे नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट ही डायरेक्शन. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 आहे रिकग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल्स. म्हणजे व्यवसाय शोधायचा या टूल संदर्भात. कॅनव्हास. तर कॅनव्हास कशाच्या संदर्भात आहे, संबंधित आहे? तर कॅनव्हास आहे आर्टिस्ट, चित्रकला, त्याच्या संदर्भात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. कोणतं मिसिंग आहे? तर इथे ॲपॉस्ट्रोफी पाहिजे होतं. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. रिअरेंज द नंबर अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड विच इज रिलेटेड टू द साऊंड ऑफ अन ॲनिमल. तर ॲनिमलच्या साऊंडच्या संदर्भात एक वर्ड बनवायचा होता. मग इथे वर्ड बनवलेला आहे. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. यापासून बनते स्क्विक. प्रश्न क्रमांक 23. आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड शिफ्ट. मीन्स चाळणी करणे. पर्याय क्रमांक 4. ॲन एलिफंट इज रिकामी जागा. प्रश्न क्रमांक 24 काय आहे? ॲन एलिफंट इज रिकामी जागा दॅन अ माऊस. दोन प्राण्याची तुलना करताना मग काय असायला पाहिजे? ॲन एलिफंट इज बिगर दॅन अ माऊस. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. आणि पिक आउट द करेक्ट करंट करन्सी ऑफ इंग्लंड. तर इंग्लंडची करन्सी आहे पाऊंड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. बुद्धिमत्तेची उत्तरे पाहूया. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण 6च्या अपोजिट 1 येईल, म्हणजे 2 अंक येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. पाहुणा म्हणजे अतिथी, तर पुत्र समानार्थी शब्द, तर आत्मज. पर्याय क्रमांक 3. चोर साव म्हणजे विरुद्धार्थी शब्द, तर आजी, तर होईल माझी. प्रश्न क्रमांक 29. इथे 5 बाजू आहे, तर 3 बाजू, 2 बाजू कमी केल्या, तर इथे जर आपण मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8, 8 मधून 2 कमी केल्या तर 6. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. 234 ला 29 यांनी काय केलं? यांचे वर्ग घेतले. 2चा वर्ग, 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज केली. तर मग यांचे जरी वर्ग घेतले, या तिघांचे 5चा वर्ग 25, 1 आणि 9, आणि यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31. 31चं पहा काय केलं त्यांनी या दोघांची काय केली? या दोघांची बेरीज केली, ऍडिशन केली आणि त्याचे हाफ केले, अर्धे केले आणि त्याचा वर्ग केला. मग या दोघांची बेरीज जर केली तर या दोघांची बेरीज होते 14. 14चे हाफ केले तर 7 आणि 7चा वर्ग म्हणजे 7 7 49. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 खूप सोपा आहे. तुमच्या मित्राने आकाश कंदील केला तर मग तुम्ही काय कराल? तर मित्राचे कौतुक करेन. पर्याय क्रमांक 3. एका रांगेत हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकवलेला आहे, कन्फ्युज झालेला आहे. त्यांनी काय म्हटलं होतं? एका रांगेत राज डावीकडून 8वा आहे, तर डाव्या बाजूनं या बाजूनं राज 8व्या नंबरला आहे आणि या बाजूनं उजवीकडून अथर्व 6व्या क्रमांकावर आहे. तर हा 6 क्रमांक आहे. म्हणजे याला जर पकडलं तर इकडे 6 जण आहे आणि याला पकडून इकडे 8 जण आहे. तर नंतर काय म्हटलं त्यांनी? राज आणि अथर्व दरम्यान फक्त मुली आहे आणि त्या मुलीच्या मध्यावर उभ्या असलेल्या शर्वरीचा मुलींमधील स्थान 9वे आहे. म्हणजे याच्या मधात सगळ्या मुली उभ्या आहे आणि या मुलीमध्ये इथे मधात शर्वरी उभी आहे आणि शर्वरी 9व्या क्रमांकाला आहे. म्हणजे शर्वरीच्या इकडे 8 मुली आणि शर्वरीच्या इकडे पण 8 मुली. मग 8 आणि 8 16 आणि ही एक शर्वरी 17. म्हणजे एकूण मुली आहेत 17 अधिक मग मुलं किती आहे? तर इकडे 8 मुलं याला पकडून 8 आणि इकडे 6 म्हणजे 6 12 2 14, 14 मुलं आणि 17 आणि 14 जर पकडले तर एकूण मुला मुलींची एकूण संख्या होते 31. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34 पहा. स्वर्णिल उगवत्या सूर्याला नमस्कार करून घरापासून सरळ 100 मीटर चालत गेला. याची याप्रमाणे जर तुम्ही डायग्राम काढली आणि याप्रमाणे जर पाहिलं तर ही दिशा येईल आणि ही दिशा येते वायव्य. म्हणजे पर्याय क्रमांक
3. प्रश्न क्रमांक 35. जॉन पेक्षा 5 दिवसांनी लहान असलेल्या जोहरचा जन्म 28 मार्चचा आहे. मग त्याचा जन्म 28 आहे, तर जॉनचा जन्म 5 दिवस आधी म्हणजे 23 तारखेला जॉनचा जन्म आहे. आणि तिसरा वाढदिवस म्हणते, म्हणजे जन्म झाला 98 मध्ये, मग पहिला वाढदिवस 99, दुसरा 2000 आणि तिसरा 2001. आणि या 3 वर्षामध्ये एक लीप इयर येऊ राहिला. आणि त्यामुळे आपण जर पहिल्यांदा मागे गेलो, गुरुवारपासून 5 दिवस मागे गेलो तर शनिवार येते. आणि शनिवारपासून जर आपण हे 3 वर्ष लीप वर्षाचं एक म्हणजे 4 दिवस पुढे गेलो, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 बुधवार. प्रश्न क्रमांक 36. यामध्ये संख्या दिल्या, समसंख्या आणि मूळ संख्या. तर ह्या पूर्ण संख्या, यामधल्या ह्या समसंख्या आणि ह्या समसंख्या मध्ये ह्या मूळ संख्या, आणि दोन्ही एकमेव मूळ संख्या आहे आणि ती सम आहे, सममूळ संख्या, त्यामुळे पर्याय क्रमांक येईल 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 37 आणि 38 साठी नोकरी करणारे किती लोक शेती करतात? तर नोकरी करणारे 9 लोक, म्हणजे पर्याय क्रमांक 1. फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या लोकांची संख्या किती? फक्त एकच असणारे एकूण 50 लोक आहे, म्हणजे हे 17, 13 आणि 20. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. फक्त हे झालं. प्रश्न क्रमांक 39 पहा. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच मुलांच्या लक्षात सुद्धा आला नाही. मग हा प्रश्न पहा काय आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना बऱ्याच मुलांना कन्फ्युजन झालं असेल आणि प्रश्नाचं उत्तर सापडलं सुद्धा नसेल. मग हा प्रश्न पहा. यांची बेरीज करायची होती. 2 आणि 1 3 आणि 3 आणि 2 5 आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन गुणाकार 5 त्रिक 15 उत्तर आलं. म्हणजे या दोघांची बेरीज 4, 7 7 चौक 28. तशीच या दोघांची बेरीज 4 आणि 4 आणि 2 6 6 चौक 24, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. सोपा प्रश्न होता. यामध्ये इथे चक्र दिलं होतं आणि त्याचं उत्तर किती यायला पाहिजे होतं? 144 144. म्हणजे या दोघांचा गुणाकार, समोरासमोरील संख्यांचा गुणाकार 144, म्हणजे याचा आणि या दोन संख्यांचा गुणाकार 144, म्हणजे 144 डिवायडेड बाय 4 केलं तर उत्तर मिळालं असतं. पर्याय क्रमांक 1 36. प्रश्न क्रमांक 41 पहा. प्रश्न क्रमांक 41 आहे. हळद, कांदा, बटाटा हे जमिनीखाली उगवणारे फळ आहे, पण हे खोड रूपात आहे, खोड आहे ते, त्यामुळे गाजर, मुळा आणि बीट येणार नाही. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 आले. प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 हुबेहूब ओळखायचं होतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43 हे सुद्धा हुबेहूब ओळखायचं होतं. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44. या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर पहा या प्रश्नाचं उत्तर काय येते. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4, कारण या सर्व संख्या 8ने भाग जाणाऱ्या आहे, त्यामुळे हे पण आहे 8ने भाग जाणारी संख्या. प्रश्न क्रमांक 45 पहा. 45 पहा, थोडं किचकट होतं, पण काय करायचं होतं पहा. प्रश्न क्रमांक 4 आणि 2 6 आणि 6 आणि 2, म्हणजे यांची बेरीज करायची. 6 येतात, यांची बेरीज 2, यांची वजाबाकी किती येते पहा. यांची वजाबाकी 4 आणि 4चा वर्ग 16, कारण तो वर्गसंख्या आहे सगळ्या, त्यामुळे त्या हिशोबानेच आपल्याला विचार करावा लागेल. या दोघांची बेरीज 8, या दोघांची बेरीज 3, 8 - 3 5, 5चा वर्ग 25, 29 आणि 17, या दोघांची बेरीज येते 11, या दोघांची बेरीज 8, या दोघांची जर वजाबाकी केली आपण 3 येते, मग 3चा वर्ग 9. मग हे पॅटर्न खालील पर्यायात कुठे आहे? तर इथे आहे. या दोघांची बेरीज पहा 9 येते, या दोघांची बेरीज 2, 9 वजा 2 7 आणि 7 7 49, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत गुट, तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47. याचं उत्तर पहा. याचं उत्तर काय केलं त्यांनी? याचं खूप सोपं आहे. याचा काय केला त्यांनी? याचा घन घेतला आणि याचा वर्ग घेतला आणि यांची बेरीज केली. मग इथे सुद्धा याचा घन घ्यायचा होता 125, याचा वर्ग 16 आणि यांची बेरीज जर केली असती तर तुम्हाला उत्तर आलं असतं. उत्तर येते पर्याय क्रमांक 4 141. प्रश्न क्रमांक 48 पहा. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कर्वत हा शब्द लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49. सोबतच्या तक्त्यातील चिन्हांचा उपयोग करून कवी, कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कसे लिहाल? तर कवीचे येते कवयित्री, मग कवयित्री येते कवयित्री,
कवयित्री, इथं पहिली विलांटी, इथे दुसरी विलांटी, याचा विचार करून जर उत्तर काढलं असतं तर तुमचं उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50 पहा. हा पण खूप सोपा आहे. तुमच्या परिसरात तुम्हाला कचरा साचलेला दिसला तर तुम्ही काय कराल? तर मित्रांना एकत्र करून कचरा उचलून त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावेल. कारण कचरा जाळणे हा पण चुकीचा आहे, कारण कचरा जाळताना तुम्हाला सुद्धा इजा होऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 पहा. याचं वर खाली या बाजूला, आता या बाजूला राहिलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52. याचा विचार केला तर हा प्रश्न थोडा कन्फ्युजनच दिसत आहे, कारण पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे सगळे वाट्टे येऊ शकते. त्यामुळे याचा जर विचार केला, याला 3 म्हणजे बाजूवरून म्हणजे 3 याला रेषा आहे. 4, 1, 2, 3, 4 याला सुद्धा 4 म्हणजे 4 पासून बनलेले आहे. याचा जर विचार केला तर याला जर अशा पकडल्या आपण 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, मग याचा जर विचार केला तर ही लंबी रेष पकडली 1, 2 आणि ही 3, 1, 2, 3, तर 3 रेषेवरून, आणि असा विचार केला तर 3 रेषेवरून पर्याय क्रमांक 4 हे होऊ शकते. तर याचं जर उत्तर काढलं तर याचं उत्तर यम सुद्धा येऊ शकते. त्यामुळे सध्या तरी तुम्ही पर्याय क्रमांक 4 हे बरोबर समजा. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 53. खूप सोपा प्रश्न. आरशातील प्रतिमा होती. मग आरशातील प्रतिमा याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. 54 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55 खूप सोपा आहे. पाण्यातील प्रतिबिंब आहे. पाण्यातील प्रतिबिंब याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. आणि या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक 57 आहे. काय म्हटलं, संख्या रेषेवरून काढायचं होतं आणि त्यामध्ये काय करायचं होतं, त्यांच्या दरम्यान त्याच्या निमपट काढायची होती. आपण कोणत्या 2 संख्या दरम्यान निमपट आहे आणि त्याचं उत्तर जर आपण वरील संख्या रेषेवरून काढलं असतं, त्याचं उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. या संख्यामध्ये किती संख्यांना 3 ने निशेष भाग जातो? तर खूप सोपं आहे. 3 ने भाग जाणारी संख्या म्हणजे अंकांची बेरीज. याला जातो, याला जातो, याला जातो आणि याला पण 3 भाग जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59. यामध्ये आपल्याला काय शोधायचे आहे? यामध्ये आपल्याला या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आलेले आहे, या शब्दातील जोडाक्षरे शोधायचे आहे. इथे 1, ज्ञ, 2 हे जोडाक्षर येत नाही. हा 3, हा 4, 5 आणि हा 6, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. 60 हा पहा. प्रश्न सरोवर, फौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न जर आपण पाहिला, ह्या सगळ्या गटात बसणारं पद ओळखायचं आहे, परंतु सगळ्या ह्या वर्ग संख्या आहेत. 12चा वर्ग, 18चा वर्ग, 24चा वर्ग आणि 22चा वर्ग. या सगळ्या संख्या ह्या वर्ग संख्या आहेत. परंतु फक्त 12ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या सगळ्या आहेत. याला जाते 12ने पूर्ण भाग, याला पण जाते, याला जाते, याला जात नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. 57, 55, 91 आणि 45 ह्या संख्या जर आपण पाहिल्या तर ह्या संख्या जर विचार केला तर ह्या ज्या आहे ह्या त्रिकोणी संख्या आहे, ट्रायंग्युलर नंबर. पण ही त्रिकोणी संख्या नाही, त्यामुळे उत्तर वेगळ्या संख्या येईल. 57. कोबी, मेथी, शेपू, वांगी हे सगळे पत्ताकोबी जर पकडले आपण तर हे काही पालेभाजी आहे. ही मेथी, शेपू, परंतु वांगे फळभाजी, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आणि 64 हा प्रश्न जर पाहिला आपण तर याचा जर आपण अपूर्णांकाचा विचार केला रेखांकित भागाच्या, तर याचं उत्तर येते 1/4. याचं उत्तर 1/2, 1/2 आणि 1/2 या तिन्ही आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे, तर याचा फक्त पावभाग रंगवलेला आहे. त्यामुळे ही वेगळी आकृती आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 या प्रश्नाचं उत्तर येते प्रश्न क्रमांक 66 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. यातील जर फरक तुम्ही पाहिला तर हा उतरत्या क्रमानं दिसतो आणि त्यामुळे तुमचं उत्तर बरोबर येईल. तुम्ही करून पाहायचं. याचा फरक 24, 22, 20 आणि इथे 18. प्रश्न क्रमांक 68 सोपा प्रश्न आहे, थोडा किचकट आहे.
म्हणजे व्यवस्थित विचार करायचा होता. त्यामध्ये त्रिकोणांची संख्या मोजायची होती 1, 2, 3, 4 आणि हे झाले 4 त्रिकोण. हा या दोघा मिळूनचा एक 5, हा एक मोठा 6 आणि हा असा एक मोठा, या तिघा मिळून 7. म्हणजे त्रिकोणांची संख्या 7 आहे. आणि जर तुम्ही यामधले जर चौकोन मोजले तर चौकोनांची संख्या 11 भरतात. म्हणजे चौकोन किती त्रिकोणापेक्षा 4 ने जास्त, म्हणजे उत्तर येते पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 69. खालील संख्यांच्या मालिकेतील विशिष्ट क्रम लक्षात घेऊन त्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर तुम्हाला चुकीचे पद ओळखायचे होते. पण यामध्ये जर तुम्ही विचार केला तर या दोघातील जर फरक जर आपण पाहिला तर हा फरक वर्गसंख्या येतो. फक्त या दोघातील फरकच वर्गसंख्या येत नाही. या दोघातील फरक वर्गसंख्या येत नाही. इथे जर कदाचित 49 असते तर मग या दोघातील फरक सुद्धा 49 आले, म्हणजे वर्गसंख्या आली असती आणि या दोघातील फरक सुद्धा वर्गसंख्या आलेली असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 म्हणजे 50. इथे 49 पाहिजे होते. प्रश्न क्रमांक 70. तर प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्यवस्थित मान्य करून नाही ते पाहिलं तर लगेच उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 71 हा सुद्धा खूप सोपा होता. एक एक लाईन कट केलेली होती, त्यामुळे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72. अनघापेक्षा प्रणव 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे अनघा मोठी आहे आणि प्रणव लहान आहे असून त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 45 वर्ष आहे आणि त्यांची बेरीज 45 आहे आणि फरक काय? बेरीज 45 आहे आणि फरक 3 आहे. त्यामुळे मग अनघाचं वय जर काढायचं असलं आपल्याला तर अनघांचं वय काय? या दोघांची बेरीज अधिक 3 भागीला 2 म्हणजेच 48/2 म्हणजेच अनघाची बेरीज येते 24. आणि जर प्रणवचं वय काढायचं असेल आपल्याला तर प्रणवचं 45 - 3 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 42/2 इज इक्वल टू 21. म्हणजेच प्रणवचं वय येते 21, अनघाचे वय येते 24. आता काय म्हटलं पहा, अहमदचे आजचे वय प्रणवच्या आजच्या वयाच्या 3 म्हणजे 2/3 पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. मग याची 2/3 पट काढा. 21 × 2/3 3 1 3 3 7 21 7 2 14 आणि 14 पेक्षा 2 जास्त म्हणजेच किती? 16. म्हणजेच अहमदचे आजचे वय किती आहे? तर 16 वर्ष. पुढला प्रश्न पहा. स्वरूपकडे असलेल्या रकमेपेक्षा सुनीलकडे 3 रुपये कमी आहे. मग सुनीलकडे 3 कमी आहे आणि स्वरूपकडे जास्त आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही तर स्वरूपकडे जास्त रुपये आहे आणि सुनीलकडे कमी आहे. बरं, अवधूतकडे सुनील व राम यांच्यापेक्षा अनुक्रमे 4 रुपये आणि 5 रुपये, म्हणजे अवधूतकडे सुनीलपेक्षा 4 रुपये जास्त आहे आणि रामपेक्षा 5 रुपये जास्त आहे. तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे? तर इथे उत्तर दडलेलं आहे. आता अवधूतकडे जी काही रक्कम असेल ती सुनीलपेक्षा 4 रुपये जास्त आहे आणि रामपेक्षा 5 रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे सुनीलपेक्षा रामकडे असणारी रक्कम ही कमी आहे. त्यामुळे सर्वात कमी रक्कम ही रामकडे असणार. म्हणजे उत्तर येते पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. याचं उत्तर डायरेक्ट काढू. आमरस. तर आमरस कशापासून बनवतो आपण? तर आंब्यापासून. आंब्याला काय म्हटलं आहे? संत्र. तर पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न, एकूण त्रिकोण मोजायचे. एकूण त्रिकोण किती आहे हे मोजायचं आहे. तर पहा, 1 2 3 4 5 6 या दोघा मिळून एक बनतो. 5 आणि 6 मिळून 7 आणि या सगळ्या मिळून एक बनतो 8. 8 झाले. आणखी कोणता? या दोन्ही या सगळ्या मिळून नाही बनत. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आज आपण पेपर क्रमांक 2 चे स्पष्टीकरण, म्हणजे काही प्रश्नांची स्पष्टीकरण आणि उत्तरे पाहिलेली आहेत. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवोदय व शिष्यवृत्ती संदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटत राहूया. थँक्यू.